तर आपण लास्ट टाईममध्ये काय पाहिलं होतं, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन द लोअर ऑर्गॅनिझम. त्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं, त्याच्यामध्ये तीन मेथड्स पाहिल्या होत्या. एक म्हणजे फ्रॅगमेंटेशन, दुसरी म्हणजे बडिंग आणि तिसरी म्हणजे स्पोअर फॉर्मेशन. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मेथड्स होत्या. आणि त्या मेथड्स कोणत्या कोणत्या होत्या? बायनरी फिशन, एक्झाम्पल अमिबा पॅरामेशियम, त्यानंतर कोनिडिया फॉर्मेशन, एक्झाम्पल पेनिसिलियम, आणि तिसरी जी होती ती कोनिडिया फॉर्मेशन नंतर स्पोअर फॉर्मेशन. तर आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये आपण पाहूया. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो शाखीय प्रजनन. म्हणजेच काय, द फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांट फ्रॉम एनी पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. म्हणजे कोणत्याही प्लांटच्या पार्टपासून नवीन प्लांट तयार होणे, त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. फॉर एक्झाम्पल आपण 11th स्टडी केलेलं आहे. तर स्टेमपासून तयार होणारं एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आहे, आपलं गुलाबाचं कलम, ते स्टेमपासून तयार होते. त्यानंतर जर आपण रूटपासून एक्झाम्पल जर पाहिलं, किंवा कोणती पद्धत आहे की ज्याच्या रूटपासून नवीन प्लांट तयार होते, तर फॉर एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे कॅरट. हे आपण 11मध्येच पाहिलेलं आहे. कॅरटपासून काय होते, नवीन प्लांट तयार होते. कॅरट किंवा स्वीट पोटॅटो हे कशापासून तयार होते, नवीन प्लांट त्याच्या रूटपासून. लीफपासून पण पाहिलेलं आहे आपण की लीफपासून पण नवीन प्लांट तयार होते. त्याचं एक्झाम्पल आहे ब्रायोफायलम, त्याला मराठी भाषेमध्ये म्हणतात पानफुटी. तर तिन्ही पहा, रूट, स्टेम, लीफ. रूटपासून प्लांट तयार होणारा एक्झाम्पल कोणता आहे, स्वीट पोटॅटो म्हणा किंवा कॅरट म्हणा. त्यानंतर स्टेमपासून तयार होणारा कोणता आहे, रोज. आणि लीफपासून नवीन प्लांट तयार होण्याचं एक्झाम्पल कोणता आहे, तर ब्रायोफायलम. सो व्हॉट इज मीन बाय द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन? सो लुक ॲट हियर, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, प्लांट रिप्रोड्यूस असेक्सुअली थ्रू देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. व्हेजिटेटिव्ह पार्टनं प्लांट रिप्रोड्यूस व्हायला सुरुवात होते. हेन्स द न्यू प्लांट फॉर्म आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट. इथं पण एक लक्षात घ्यायसारखी एक गोष्ट आहे की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये काय होते की जे प्लांट तयार होते ते जेनेटिकली एकदम त्याच्या पॅरेंट प्लांटसारखं असते. म्हणजेच काय की यामध्ये कोणत्याच प्रकारचा जेनेटिकली चेंजेस येत नाही. देअर आर ऑल्सो फ्यू मेथड्स विच वुड नॉट ऑकर इन नॅचरली इन द प्लांट्स. ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर. आता ॲग्रिकल्चर तुम्हाला माहिती आहे, ॲग्रिकल्चर म्हणजे काय, जे काही आपली शेती करतात आपले वडील, त्याला म्हणतात ॲग्रिकल्चर. हॉर्टिकल्चर म्हणजे काय, हॉर्टिकल्चर म्हणजे जे फुलांची शेती करतात, फळांची शेती करतात, त्याला म्हणतात हॉर्टिकल्चर. एक्सप्लोट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन ऑर्डर टू मल्टिप्लाय फ्रेश स्टॉक ऑफ प्लांट्स. जास्तीत जास्त या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा उपयोग कशामध्ये केला जाते, ॲग्रिकल्चरमध्ये आणि हॉर्टिकल्चरमध्ये. आर्टिफिशियल मेथड्स आर यूज टू प्रोपॅगेटेड डिझायर्ड व्हेरायटी अकॉर्डिंग टू ह्युमन रिक्वायरमेंट. म्हणजे माणसाच्या गरजेनुसार ह्या व्हेरायट्या तयार केल्या जातात. मग आता याच्या कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपण पाहणार. पहिली गोष्ट, ह्या मेथड्स पाहायच्या आधी आपल्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपल्या डोक्यात फिट बसायला पाहिजे. काय, व्हेजिटेटिव्ह म्हणजे शाखीय प्रजनन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, द फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांट फ्रॉम एनी पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. मग इट मे बी रूट, इट मे बी स्टेम, इट मे बी लीफ. And we already discussed in the 11th the formation of new plant from the root, example is carrot. The formation of new plant from the stem, example is carrot or stem, example is rose. Then formation of new plant from the leaf, example is bryophyllum. तर हे सर्व एक्झाम्पल्स आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये पाहिलेले आहेत. तर आता त्याच्यात दोन मेन मेथड्स आहेत कशाच्या, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या. पहिली म्हणजे कटिंग. एकदम सिंपल, ऊस लागवड पाहिलेली आहे तुम्ही. ऊस लागवडमध्ये काय करतात तुम्हाला माहीत आहे, पूर्ण ऊस तर काही पेरत नाही. मग काय करतात, त्याच्यामध्ये ऊसाचा बरोबर तो जो डोळा असते, दॅट इज कॉल्ड ॲज बड, त्या डोळ्यापासून काय होते, नवीन प्लांट तयार होते. हे मी तुम्हाला एक्झाम्पल यासाठी देऊ राहिलो कारण की आपण हे सर्व डोळ्यांनी पाहिलेलं आहे. जसं की समजा मी स्पायरोगाराचं एक्झाम्पल सुद्धा देऊ शकतो. तुम्हाला पण स्पायरोगारा जनरली आपण डोळ्यांनी लावताना पाहिलेलं नाही. ऊस जास्तीत जास्त जणांनी पाहिलेला आहे, किंवा हळद आहे, किंवा मग त्यामध्ये आपण अद्रक आहे, या सर्वांचं तुम्ही लागवड पाहिलेली आहे. तर यामध्ये कटिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये विशेष नाही आहे. कटिंग म्हणजे काय, शब्द त्याच्यामध्ये अर्थ आहे, कट करून लावणे, त्याला म्हणतात कटिंग. मग आता हे स्टेमचं असो, रूटचं असो की लिफचं असो. तर पाहूया आपण काय काय. तर द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट हॅव्हिंग वन ऑर मोर बड. पहा, मी आता तुम्हाला जस्ट एक्झाम्पल दिलं होतं, किंवा फक्त आपल्याला कट करून चालणार नाही. आता ऊसाचं तुम्ही ते जे पेरकण म्हणतो आपण त्याला, की ज्याच्यामध्ये डोळा नाही आहे, ते तुम्ही लावू शकत नाही. कारण की त्याला ॲटलिस्ट, इथं आपण सांगितलेलं आहे पहा, ॲटलिस्ट त्याला एक किंवा एकपेक्षा जास्त बड असणं आवश्यक आहे फॉर द प्रोपॅगेशन. लुक ॲट वन्स अगेन, द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट हॅव्हिंग वन ऑर मोर बड इज यूज फॉर द प्रोपॅगेशन. सो व्हाया
स्टेम कटिंग एक्झाम्पल रोज. मी आता सांगेल तुम्हाला स्टेमचं एक्झाम्पल कोणतं आहे की ज्या स्टेमपासून नवीन प्लांट तयार होते त्याचं एक्झाम्पल आहे रोज, बोगनवेलिया. आता हे जनरली आपण शोसाठी आपल्या घरावरती ते पिंक कलरचे त्याला जे फ्लावर टाईप येतं ॲक्च्युली दॅट आर नॉट दी फ्लावर्स, दॅट आर दी लीफ. तर ते जे आहे बोगनवेलिया, ते बोगनवेलिया. त्यानंतर लीफ कटिंगमध्ये यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे सेनव्हेरिया. तर आपण 11th लीफ कटिंगचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे ब्रायोफायलम. त्यानंतर रूट कटिंग ब्लॅकबेरी. तर हे तिन्ही एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. स्टेम कटिंगचं एक्झाम्पल आहे रोज, बोगनवेलिया. लीफ कटिंगचं एक्झाम्पल आहे सॅन्सेव्हेरिया आणि रूट कटिंगचं एक्झाम्पल आहे ब्लॅकबेरी. सो दिस इज अबाउट द कटिंग एकदम सिंपल आहे किंवा कट करून लावणे. आता ही बघा, आता ही जी खालची डायग्राम जी आहे ग्राफ्टिंग, दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम. ग्राफ्ट करणे म्हणजे काय? दुसऱ्यावरती त्याला आपण मराठी भाषेमध्ये कलम बांधणी म्हणतो. एक जे झाड असते ते रूटेड असते आणि त्याच्यावरती आपण दुसरं झाड लावतो, त्याला म्हणतो आपण कलम बांधणे. तर ग्राफ्टिंगमध्ये काय होते पाहता, हिअर अ पार्ट ऑफ टू प्लांट आर जॉईंट इन सच अ वे दॅट दे ग्रो ॲज अ वन प्लांट. आता समजा असे हे दोन, हा एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे. हे दोन्हीही एकामेकासोबत असे जॉईन केले जातात की असं वाटते की हे एक सिंगल प्लांट आहे. द पार्ट ऑफ प्लांट जॉईंट इन सच अ वे दॅट दे ग्रो लाईक अ वन प्लांट इन दिस मेथड. पार्ट ऑफ स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बड. स्टेमला एकपेक्षा जास्त बड असणं आवश्यक आहे आणि त्या बडला म्हणतात सिऑन. लक्षात ठेवा, जे आपण ग्राफ्ट करतो त्याला म्हणतात सिऑन आणि ज्याच्यावरती आपण ग्राफ्ट करतो त्याला म्हणतात स्टॉक. समजा आता एखादं झाड आहे, त्याच्यावरती आपल्याला बड ग्राफ्ट करायचा आहे, मग तो बड काय झाला सिऑन आणि ते झाड काय झालं स्टॉक. इज जॉईन इन टू द रूटेड प्लांट कॉल्ड स्टॉक. जे जमिनीच्या आतमध्ये असते रूटेड प्लांट त्याला म्हणतात स्टॉक आणि जे प्लांट ग्राफ्ट करावं लागते त्याला म्हणतात सिऑन. ग्राफ्टिंग म्हणजे हे दोन प्लांटची युनियन करणे आहे किंवा दोन प्लांटची कलम बांधणे आहे. ज्याच्यावरती कलम बांधतो त्याला म्हणतात स्टॉक आणि जी कलम बांधल्या जाते त्याला म्हणतात सिऑन. सपोज दिस इज द स्टॉक, दिस इज रूटेड प्लांट आणि याच्यावरती काय करतात, असं दुसरं सिऑन त्याच्यावरती इन्सर्ट करतात. म्हणून दोन टर्म ह्या लक्षात ठेवा, स्टॉक and Scion. What is mean by stock? Stock is a rooted plant on which grafting take place. Scion means what? The part of plant which is grafted on the stalk called as scion. Suppose look at this pen. This is suppose rooted plant. So what it called? It called as a stalk because it is a rooted plant and this part of plant is inserted on the stalk plant. याला काय म्हणतात स्टॉक. सो दीज आर द टू टर्म्स स्टॉक अँड सिऑन. व्हेअरॅज बडिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज बड ग्राफ्टिंग. बडिंगला दुसरं नाव बड ग्राफ्टिंग पण आहे. इन विच ओनली वन बड इज जॉईन ऑन अ स्टॉक. या स्टॉकला फक्त एकच बड जॉईन केला जाते त्याला म्हणतात बड ग्राफ्टिंग आणि त्याचं एक्झाम्पल आहे ॲपल, पियर, रोज. आता ॲपल सर्वांना माहितीच आहे आपल्याला, सफरचंद. पियर नावाचं एक फळ असते आणि रोज. यांच्यामध्ये कोणती मेथड होते तर ती होते ग्राफ्टिंग. आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमधली पहिली मेथड पाहिली कटिंग आणि दुसरी पाहिली ग्राफ्टिंग. तर याच्यामध्ये पहा आपल्याला इथं कशी डायग्राम दिसते, हे सर्वांच्या परिचयाची आहे, सर्वांच्या ओळखीची आहे. तर ही डायग्राम आहे रोजची. पहा आता हा जो काढलेला आहे या विथ द हेल्प ऑफ नाईफ, या चाकूच्या सहाय्याने जो काढलेला आहे तो आहे सिऑन. दिसला सर्वांना. आणि हे जे आहे रूटेड प्लांट, हे जे रूटेड प्लांट आहे खालचं, हे काय आहे स्टॉक. द पार्ट ऑफ प्लांट विच इज रूटेड, ज्याला रूट आहे, जो जमिनीमध्ये काढलेला आहे त्याला म्हणतात स्टॉक आणि जे इन्सर्ट केलं जाते त्याला म्हणतात सिऑन. सो ग्राफ्टिंग इन रोज. तर कशामधली आहे तर हे रोजमधली मेथड आहे ग्राफ्ट करण्याची. तिसरी मेथड आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची, ते म्हणजे टिश्यू कल्चर. ॲक्च्युली दिस इज अ व्हास्ट प्रोसिजर और इट्स अ सेपरेट ब्रांच ऑफ द बायोलॉजी. टिश्यू कल्चर त्याला मराठी भाषेमध्ये म्हणतात ऊती संवर्धन, की जे तुम्ही मराठी मीडियमवाल्यांनी ऐकलेलं असेल ऊती संवर्धन, सेमी इंग्लिशवाल्यांनी ऐकलेलं असेल टिश्यू कल्चर. तिसरी मेथड येऊन राहिली आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमधली. पहिली मेथड कोणती पाहिली आपण? पहिली मेथड पाहिली आपण कटिंग, की जे कशामध्ये असते, कटिंग हे रोजमध्ये असते. स्टेम कटिंग, लीफ कटिंग, रूट कटिंग. कटिंगचे 3 टाईप आहेत, स्टेम कटिंग रोजमध्ये, लीफ कटिंग सॅनव्हेरियामध्ये आणि रूट कटिंग ब्लॅकबेरीमध्ये. तर ग्राफ्टिंगमध्ये आपण 2 मेन टर्म्स पाहिल्या. ग्राफ्टिंगमध्ये ॲक्च्युली होते काय,
की दोन पार्ट्स एकामेकासोबत असे जॉईन केले जातात की ते एका प्लांटसारखेच ग्रो होतात, एकच प्लांट दिसतात ते. आणि त्यामध्ये दोन आहेत डेफिनेशन्स मेन, त्यामध्ये स्टॉक आणि सिऑन. जे रुटेड प्लांट आहे त्याला म्हणतात स्टॉक आणि जे ग्राफ्ट केलं जाते ते आहे सिऑन. तर त्या बडिंगला बड ग्राफ्टिंग पण म्हणतात. तर हे बड ग्राफ्टिंगमध्ये काय होते की यामध्ये फक्त एकच बड असते आणि त्याचं एक्झाम्पल आहे कोणतं, ॲपल, पियर, रोज. नाउ मूव टुवर्ड द थर्ड मेथड ऑफ द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन अँड दॅट इज टिश्यू कल्चर. आता यामध्ये काय असते ॲक्च्युली टिश्यू कल्चर म्हटलं म्हणजे काय की एका छोट्याशा पार्टपासून, मग तो प्लांटचा अपेक्स असो, लिपचा अपेक्स असो, स्टेमचा अपेक्स असो, फ्लावर असो, अँड्रोशियम असो, गायनोशियम असो, कोणत्याही पार्टपासून नवीन प्लांट तयार करणे त्याला म्हणतात टिश्यू कल्चर. पण ही काही एवढी सोपी साधी पद्धत नाही आहे. या टिश्यू कल्चरसाठी एक स्पेशली टिश्यू कल्चर लॅब लागते. त्यामध्ये सर्व त्याच्यामध्ये ह्युमिडिटी मेंटेन केली जाते, लाईट मेंटेन केली जाते, त्यानंतर टेम्परेचर मेंटेन केलं जाते. याची एक स्पेशल लॅब असते, त्याला पूर्ण सॅनिटाईज केले जाते वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये मायक्रोबियलचं कोणत्या प्रकारे इन्फेक्शन होऊ नये म्हणून. तर टिश्यू कल्चरमध्ये ॲक्च्युली काय होते ते बघू आपण आता. पहा, इट इज अ मेथड बाय विच स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू, एकदम स्मॉल पार्ट, प्लांटच्या टिश्यूचा एकदम स्मॉल पार्ट केअरफुली ग्रो टू गिव्ह मेनी प्लांट लेट्स. म्हणजे काय की एका छोट्याशा पार्टपासून आपण खूप प्लांट्स तयार करू शकतो. टिश्यू कल्चरमध्ये हेच एक मॅजिक आहे त्या टिश्यू कल्चरचं. मॅजिक म्हटल्यापेक्षा इट्स अ सायंटिफिक मेथड. मॅजिक म्हणजे ते काही जादू नाही आहे. त्यासाठी सर्व आपल्याला काय लागतील, लॅब लागेल, सर्व सुविधा लागतील, सर्व मेंटेन वॉटर, ह्युमिडिटी, टेम्परेचर मेंटेन करणाऱ्या सर्व सुविधा लागतील. तर आपल्याला माहीत आहे की आपण टेम्परेचर मेंटेन विथ द हेल्प ऑफ AC, लाईट मेंटेन विथ द हेल्प ऑफ 60, 100, हे जे आहे 60 ते 100चे बल्ब यांना आपण लाईट मेंटेन करू शकतो, ह्युमिडिटी मेंटेन करू शकतो. तर मायक्रो प्रोपॅगेशन मेथड इज यूज नाव डेज. आता मायक्रो प्रोपॅगेशन, मायक्रो म्हणजे एकदम लहान, एखाद्या लहानशा पार्टपासून आपण खूप प्लांट्स तयार करू शकतो. समजा एखादा प्लांट आहे, त्या प्लांटचा आपण सर्व पार्ट जर यूज केले तर कमीत कमी एका प्लांटपासून आपण हजारो प्लांट्स तयार करू शकतो. द फॉर्मेशन ऑफ मेनी प्लांट फ्रॉम द सिंगल प्लांट, दॅट टाईप ऑफ मेथड कॉल्ड ॲज मायक्रो प्रोपॅगेशन मेथड अँड दिस इज वन ऑफ द रिसंट मेथड इन द प्लांट टिश्यू कल्चर. सो दिस इज ऑल अबाउट द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मी एक वेळेस पुन्हा रिपीट करतो. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय, आता सुरुवातीला सांगितलं मी. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे शाखीय प्रजनन. द फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांट बॉडी फ्रॉम द एनी पार्ट ऑफ प्लांट लाईक अ स्टेम, रूट, लीफ कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. दॅट न्यू प्लांट इज जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट. त्याच्या पॅरेंटसारखंच दिसते, त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक दिसत नाही. मग यामध्ये आपण जनरली पाहिलेलं आहे की ॲग्रिकल्चरमध्ये आणि हॉर्टिकल्चर. आता हे तुम्ही हॉर्टिकल्चर काय म्हणता, दिस इज द स्पेशलायझेशन ऑफ BSc ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये ही एक ब्रांच आहे हॉर्टिकल्चरची. जसं की आपल्या जळगावमध्ये तुम्हाला माहीतच आहे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चरची एक ब्रांच आहे. तर या हॉर्टिकल्चरमध्ये आणि ॲग्रिकल्चरमध्ये जनरली व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा जास्त यूज केला जातो. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या. त्यामधली आपण पहिली पाहिलेली आहे कटिंग. कटिंग म्हणजे काय की स्मॉल पीसमध्ये व्हेजिटेटिव्ह पार्ट्सचे तुकडे करणे. जो कोणता पार्ट असेल, रूट असेल, स्टेम असेल, लीफ असेल. आता या कटिंगच्या तीन मेथड्स आहेत. जर समजा आपण स्टेम कट केली तर त्याला म्हणतात स्टेम कटिंग. जर आपण लीफ कट केलं तर त्याला म्हणतात लीफ कटिंग. जर आपण रूट कट केलं तर त्याला म्हणतात रूट कटिंग. सो देअर आर 3 टाईप्स ऑफ कटिंग: स्टेम कटिंग, रूट कटिंग, लीफ कटिंग. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल दिलेले आहे. स्टेम कटिंग एक्झाम्पल रोज, बोगनवेलिया. लीफ कटिंग एक्झाम्पल सॅनवेरिया. रूट कटिंग एक्झाम्पल ब्लॅकबेरी. त्यानंतर ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंगमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारची मेथड आहे, कलम बांधणी ज्याला आपण म्हणतो. कलम बांधणीमध्ये काय केलं जाते, 2 वेगवेगळ्या पार्ट्सचं जॉईनिंग केलं जाते आणि ते प्लांट ग्रो जस्ट लाईक अ सिंगल प्लांट और जस्ट लाईक अ वन प्लांट. तर यामध्ये पाहिलं आपण की पार्ट ऑफ टू प्लांट्स आर जॉईंट इन सच अ वे दॅट म्हणजे अशा प्रकारे, अशा पद्धतीने, अशा मार्गाने जॉईन केले जातात की त्याच्यामध्ये ते एक सिंगल प्लांटच वाटते आपल्याला. तर त्यामध्ये 2 प्रकारचे मेन पार्ट्स असतात, स्टॉक आणि सिऑन. जे रुटेड प्लांट असते त्याला म्हणतात स्टॉक प्लांट आणि ज्याच्यावरती
जो पार्ट ग्राफ्ट केला जाते त्याला म्हणतात सिऑन. स्टॉक सिऑन याला म्हणतात ग्राफ्टिंग. आणि बर्ड ग्राफ्टिंग म्हणजे काय की ज्यामध्ये ओनली वन बर्ड इज जॉईंट ऑन अ स्टॉक. त्याचं एक्झाम्पल आहे ॲपल, पियर, रोज. आणि डायग्रामॅटिकली आपण इथं पाहिलेलं आहे. दिस इज द डायग्राम ऑफ ग्राफ्टिंग इन रोज. रोजमध्ये कशा प्रकारची ग्राफ्टिंग होते ते आपण दाखवलेलं आहे. हा सिऑन म्हणजे बर्ड जो आहे त्या बर्डला म्हणतात सिऑन. तो रिमूव्ह करू शकतो आपण विथ द हेल्प ऑफ नाईफ. चाकूच्या सहाय्याने त्याला आपण वेगळा करतो. पहा, हा सिऑन वेगळा केला आणि याच्यावरती आपण ग्राफ्ट केला म्हणजे हे जे प्लांट आहे ते झालं स्टॉक. कारण की याला काय आहे, रूट आहे. द रूटेड प्लांट कॉल्ड ॲज स्टॉक प्लांट. आणि ज्याच्यावरती आपण जो पार्ट ग्राफ्ट केलेला आहे त्याला म्हणतात सिऑन. आणि याची अशी बांधणी करून हे काय आहे की एकाच प्लांटसारखं त्याच्यामध्ये वाढायला सुरुवात होते, त्याला म्हणतात ग्राफ्टिंग. त्यानंतर टिश्यू कल्चर, ऊती संवर्धन ज्याला म्हणतात. टिश्यू कल्चरमध्ये काय होते की एकदम स्मॉल पार्ट जो असते, स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू आता 3 प्रकारचे असतात. प्लांट टिश्यू कोणते कोणते असतात? अपायकल टिश्यू, इंटरकॅलरी टिश्यू आणि इंटरमिजिएट टिश्यू. अशा 3 प्रकारचे टिश्यू असतात. तर कोणतं अपायकल टिश्यू जनरली काय करतात? आता हा टिश्यू कल्चर खूप मोठा पोर्शन आहे. या प्लांट टिश्यू कल्चरमध्ये हा जो प्लांट टिश्यू म्हटलेला आहे, जनरली अपायकल टिश्यू और अपायकल मेरिस्टेम इज यूज इन द प्लांट टिश्यू कल्चर. देर इज अ रिझन. त्याला काही कारणं पण आहेत. का बरं? अपायकल मेरिस्टेम म्हणजे काय की जो शेंडा असते वरचा तो जनरली याच्यामध्ये यूज करतात. का यूज करतात? कारण की पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये मेरिस्टेमॅटिक सेल्स जास्त असतात. दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणत्याच प्रकारचा डिसीज त्याच्यावरती झालेला नसतो आणि त्याची जे डिवायडिंग कॅपॅसिटी असते ते जास्त असते. म्हणून काय अपायकल मेरिस्टेम जनरली प्लांट टिश्यू कल्चरमध्ये यूज करतात. पाहता, प्लांट टिश्यू केअरफुली ग्रो टू गिव्ह मेनी प्लांटलेट्स. मी आधी सांगितलं की प्लांट टिश्यू कल्चर हे असं एक मॅजिक आहे, असं बायोलॉजीमधली अशी एक पद्धत आहे, अशी एक ब्रांच आहे की ज्यामध्ये एका प्लांटपासून, एका झाडापासून आपण हजारो झाडं तयार करू शकतो. आणि म्हणूनच ते ॲग्रिकल्चरमध्ये आणि हॉर्टिकल्चरमध्ये यूज करतात. ॲक्च्युली दिस प्लांट टिश्यू कल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द दोज स्पेसीज whose number decreases day by day, and that type of species called as endangered species. म्हणजे ज्या लोप पावण्याच्या मार्गावरती स्पेसीज आहे प्लांटच्या, त्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी ही पद्धत खूपच महत्त्वाची आहे. मायक्रो प्रोपॅगेशन मेथड इज ऑल्सो यूज नाउअडेज. म्हणजे आजकालच्या दिवसांमध्ये नाउअडेज कोणती पद्धत यूज केली जाते तर मायक्रो प्रोपॅगेशन. सो दिस इज ऑल अबाउट द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. इन आवर फर्स्ट लेक्चर आपण काय पाहिलं होतं? असेक्सुअल रिप्रोडक्शन. सेकंड लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सो सेक्सुअल रिप्रोडक्शन we will see in the next lecture.